झाडीपट्टी कलाकार संस्था रेंगेपार कोठा तर्फे महात्मा गांधी जयंती निमित्त नाद लोककलेचा दिनांक 11 व 12 ऑक्टोबर 2025 ला लाखनी येथील संताजी मंगल कार्यालय येथे विदर्भातील नाटक, तमाशा, नौटंकी, गोंधळ, भारुड, कलापथक, दंडार, कीर्तन, भजन, डहाळे, गायन, वादन इत्यादी विविध क्षेत्रातील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। या कार्यक्रमाच्या प्रसंगी पाहुणे म्हणून करण झाडीपट्टी लोककलेचे जिल्हाध्यक्ष वसंता कुंभारे, गणेश देशमुख, भीमा नागलवाडे, हेमराज वाघाडे, रवी बावणे, गोदाबाई चामट, रसिका बिसेन, मंगला निंबाडते, प्रमिला बोपचे, लीला बिसेन इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। कार्यक्रमामध्ये विविध प्रकारचे कला सादर करण्यात आले। त्यामध्ये गोंधळ, तमाशा, नौटंकी, नाटक, भारुड, कलापथक, भजन, दंडार, दहाका, विविध सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार महिलांच्या मेळावा घेण्यात आला। विविध कार्यक्रम सादर करण्यात आले। भंडारा जिल्ह्यातील 2 दिवसीय कलावंतांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता। कार्यकर्ते या चरणी प्रसंगीत उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता वसंत कुंभारे, गणेश देशमुख, चर्चा वगैरे इतर कार्यकर्ते यांनी मेहनत माझ्या कलाप्रेमिकांचा कसात होतं म्हणून करून घेतलं। तेव्हा 2250 झालं, 1800 रुपये होतं, 2250 झालं। आम्ही तिथपर्यंतच नाही थांबलं, त्याच्यानंतर सुद्धा पत्र व्यवहार करणं चालूच केलं। या सरकारने मागच्या वेळेस 2018 मध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते, त्यांनी 1.5 पटीने वाढ करून दिलं। परत आम्हाला झोप नाही लागली, आम्ही आमच्या कलावंत बांधवांसोबत मागच्या वर्षी आम्ही अधिवेशन केलं, अधिवेशनाला मोर्चा नेलं। त्या ठिकाणी मागणी होती आमची 10,000ची। शासनाने देवेंद्र फडणवीसजींनी आम्हाला या कलावंतांसाठी सरसकट 5,000 केलं, सरसकट, कोणाची अट नाही, काहीच नाही। मग तो पश्चिम महाराष्ट्राचा कलाकार असेल, सिनेमेचा कलाकार असेल, तोही 5,000 घेईल, ना माझ्या भजनाचाही कलाकार आहे तोही 5,000 घेईल। या पद्धतीनं आम्ही काम करत आहोत, आम्ही इथंच थांबलो नाही। बांधवांनो, आमची मागणी आहे 10,000ची, 10,000ची। जोपर्यंत माझ्या कलावंतांना बांधवांना 10,000, आज मला हे सांगा, एका रोजीवर जातो माझ्या कोणीतरी, त्याला 300-400 रुपये मिळते, आणि एवढा मोठा आम्ही गायन करून आम्ही लोकांना प्रबोधन देतो, लोक जागवतो। या देशामध्ये खरं जर राज्य टिकवायचं असेल आणि टिकवलं तर आमच्या कलावंताच्या माध्यमातूनच राज्य टिकलेलं आहे। कारण की या कलावंतांनाच घडवून टाकवलं तुम्हाला सर्व। म्हणून 10,000 रुपये जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही। तुमची वयाची अट आहे, वयाची अट दिलेली आहे 50 वर्ष, आमची 40 वर्षाची मागणी आहे। 2011 पासूनच वयाची अट नाही केली त्यांनी, कारण की वयाची अट केली तर 5,000 द्यायला लागतील ना, कारण का 40 वाला कोणीही मिळते, 50 वाला काय त्याची 50 झाल्यानंतर तो थांबतो, 50 म्हणजे लागतं तिकडे जायला, समोरचीच पायरी होते 50 म्हटल्यानंतर। तर त्याच्यासाठी शासन हुशार आहे, पण आम्ही करून घेणार आहोत, कारण की त्या करून घेण्यासाठी कोणाचा साथ पाहिजे, तुमचा साथ पाहिजे। आता मला विचारा, माझ्या काही बांधवांना इथं मानधन मिळते, त्यांना मिळते, मान्य आहे। मी 2017 पासून फाईल टाकतो। या इथं मानधन समितीचे सदस्य गणेशजी देशमुख साहेब आहेत, त्यांच्यासोबत माझ्यासोबतच होते तेही मानधन समितीला, भंडाऱ्याच्या निवड समितीला। 17 पासून मी पण फाईल टाकतो, पण अजून फाईल पास नाही झालेली आहे। लोक म्हणतात साहेब तुम्हाला मिळते, नाही, मला नाही गरज आहे, मला जेव्हा मिळेल माझ्या हक्काचा तेव्हा मी घेईन। कोण करते, मला कोण समितीवर आहे तो करते किंवा नाही करत ते बघून राहिलो, मी कोणाच्या मग धावत नाही। बोललो, एक शब्द बोलतो, समिती सदस्य साहेब आहेत, महिला असो पुरुष असो, माझा प्रस्ताव टाकलेला आहे, तुम्हाला काय कळवायचं आहे तर करा। फाईल बनवताना सर्व डॉक्युमेंट्स लावून ते फाईल बनवल्या जाते। अजूनपर्यंत मला मानधन मिळायचं आहे, 5,000 रुपये मिळत नाही। आता यावर्षी बघू, एका आपल्या ज्योतिताई वाघाळे आहेत, या आमच्या लाखनी पंचायत समितीच्या सर्कलच्या सदस्य ज्योतिताई वाघाळे त्या समितीवर आहेत। त्यांना बोललो आहे, दादा म्हणे तुम्ही मला पास केलं तर मी तुम्हाला तुमचा मानधन चालू नाही केलं तर मी स्वस्त कसं बसणार। असो, आता येतील ते काही सणामध्ये, ते येणारच आहेत कार्यक्रमाला। तर बांधवांनो, हेवा दावा दूर सारा मंडळामध्ये 11 लोक 15 लोक असं भजनी मंडळाचे असतात।
तर लोक काय करतात, मंडळामध्ये 3-4 लोकांचं मानधन चालू झालं, कुजबूज चालू होते, मग तिकडं वय हो का नको. तर त्या कुजबुजीमुळे मंडळ तुटत चालले. त्या कुजबुजीमुळे का मला विनाताई नागलवाड्याला मिळते मानधन, मग रेखाताई कशाला येईल सामने, मग सीमाताई कशाला येईल सामने, करते ना. कोण करते, तर विनाताईच करून राहिली. तसं नसते. आपला मंडळ हा कसा चालला पाहिजे. अरे तुम्हाला सांगतो, तुम्ही घेऊ शकत नाही, एक ड्युटीवाला कमवू शकत नाही. एवढं तुम्ही जर संस्था टाकले आणि संस्थेचे प्रपोजल बनवले आणि संस्थेचे प्रपोजल बनवल्यानंतर तुम्ही दिल्लीवरून संस्थेचे मानधन केलं तर तो सुद्धा मिळते, सॅलरी मिळते. पण आम्ही पैसे लावायला मागे पुढे पाहतो. जोपर्यंत 1 रुपया लावणार नाही तर तुम्हाला 2 रुपये येणारच नाही. ही पद्धत या शासनाजवळ आहे आणि आमच्याजवळही आहे. पण आम्ही काय करतो, त्याचं झालं ना तर दुसऱ्याचं का करायचं आहे. मी तर म्हणतो, मी जेवढ्या लोकांना पास केलं आहे, या लाकडी तालुक्याचे असोत ना या जिल्ह्यातले असोत किंवा गोंदिया जिल्ह्यातले असोत, त्यांना सरळच सांगतो, माझ्याकडे आले तुम्ही 5 झाले, पण आपल्याबरोबर याच्यानंतर 10 लोक तुमच्या गावचे म्हणा किंवा तुमच्या परिसरातले हे 5 कसे झाल्या पाहिजेत ते तुमची भूमिका, त्यांच्या फायली कशा टाकायच्या ते तुम्ही ठरवा. ही भूमिका आम्ही नेहमी कलावंतांना सांगत असतो. कारण की हा टेज कसल्यासाठी आहे, हा आमच्यासाठी नाही. आम्ही गायन करतो, मी तुम्हाला गायन करून दाखवणार. इथं जो पाहुणे मंडळी बसल्यात सर्व गायकच आहेत. चुडामंजी लांजेवर नाटकात उत्कृष्ट कलाकार आहेत. परत त्यांचा मुलगा, दुसरा मुलगा हा तमाशामध्ये काम करते. आता तुम्हाला संचालक करत होते राहुलजी लांजेवर, सुधीरजी लांजेवर यांचे संच आहे. बांधवाने या ठिकाणी सर्वच कलावंत आहेत. आमच्या गणेशजी देशमुख साहेब आहेत, हे दंडार मंडळीचे आहेत. विनाताई नागलवाळे उत्कृष्ट देशामध्ये गाजलेली आहे महिला दंडार मंडळ. आज देशाच्या टोकावर त्यांचा विचार केला जातो. या लाकडीपुरतं सीमित नाही आहेत. म्हणून कला कौशल्य असं करा, कलाकार असा बना. जोपर्यंत तुम्हाला टेज उपलब्ध मिळणार नाही तोपर्यंत कलाकार हा घडणारच नाही. आणि कलाकार घडण्यासाठी आपण हा टेज उपलब्ध करतो. करण झाडीपट्टीकडून, सर्वस्तरीयकडून, ह्या सर्व चैताली दंडार मंडळ करून या 4ही संस्थेच्या वतीनं आम्ही हा कार्यक्रम लावत असतो. याच्यापूर्वी आमच्यासोबत दुसरी एक संस्था होती, तिला आम्ही व्रत ठेवायचा. खूप मोठं केलं आम्ही, खूपच मोठं केलं, पण आम्हाला त्याच्या मागे काहीच मिळालेलं नाही. त्या संस्थेकडून आम्हाला काहीच मिळालं नाही. उलट आम्ही घाट्यामध्ये राहिलो. नाव घेणार नाही, त्या संस्थेमुळे आम्ही घाट्यात राहिलो. आम्ही जे 10 वर्ष समोर जायचं होतं, आम्हाला जो 10 वर्ष समोर जायचं होतं, आम्ही 10 वर्ष मागे राहिलो. असो, आपल्याला यानंतर सर्व या गोष्टीचा कला कौशल्य सादर करताना सर्वांनी याच्याकडे लक्ष द्यावं. हा कलावंत कसा असला पाहिजे. आणि नेहमी आम्ही या 4ही संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम लावत असतो. या प्रस्तावामध्ये काही माझ्या हातून काही चुका झाल्या असतील तर सर्वप्रथम मी सर्व कलाप्रेमिकांकडून क्षमा मागतो. मी माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. करंट झाडीपट्टी कलाकार संस्था तसेच राज्यस्तरीय कलाकार संस्था तुमसर, चैताली भजन मंडळ मांगलीबान, शारदा बौद्धेशे महिला मंडळ न्यारवानी, याच्या 4 तत्व परमात्मा 1 भजन मंडळ न्यारवानी, या 4हीच्या संयुक्त विद्यमाने आज हा नाद कला लोककलेच्या या कार्यक्रमाचे आयोजन इथे या आमच्या लाखनी पंचायत समितीमध्ये, लाखनी या संताजी मंगल कार्यालयामध्ये झालेले आहे. तर या 2 दिवसीय कार्यक्रमाला, नाद लोककलेच्या या 2 दिवसीय कार्यक्रमाचे इथे आयोजन झालेले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे सर्व स्टेजवर बसलेले असते मान्यवर मंडळी. आणि या कार्यक्रमाला मी पहिल्यांदाच येत आहे आणि पहिल्यांदाच मी म्हणजे विना काकूला म्हटलं होतं की ह्या कार्यक्रमाला मी पहिल्यांदा येत आहे, काही भाषण वगैरे करायचं आहे कसं काय, म्हणजे मला काही माहिती नव्हती. पण आम्ही जेव्हा प्रचारात वगैरे फिरायचो, मी पहिल्यांदाच म्हणजे राजकारणात आलेली आहे आणि पहिल्यांदाच येताना आम्ही न्यारवानीमध्ये जायचो तेव्हा आमचे निंबार्ते काकाजी होते, तेव्हा आम्ही थोडा वेळ तिथे रेस्ट घ्यायचो त्यांच्या घरी. तेव्हा त्यांनी मला सांगितलं आमचा भजनी मंडळ राहते ताई, असं राहते तसं राहते. मग आमच्या रजिस्ट्रेशन होते आणि आता मी पंचायत समितीची सभापती झाली तर मला सगळं माहीत झालं. कारण तुमची फाईल ही आता ऑनलाईन होते, मला फोन येतात, माझ्याकडे येतात सगळे, आमच्या रजिस्ट्रेशन झालं असं तसं.
आणि ही आता तुम्हाला फाईल ऑनलाईन होते, ती डायरेक्ट मंत्रालयामध्ये जाते तुमची फाईल आणि मंत्रालयामधून ZP मध्ये येते आणि तिथे तुमचे मोबाईल नंबर असतात आणि ती फाईल क्लिअर झाल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला फोन येतो तिथून की तुमची फाईल क्लिअर झाली आहे म्हणून. म्हणजे आता काही राहिलं नाही. तुम्हाला जर तुमचा महिना, आता जसं काकाजींनी सांगितलं प्रास्ताविकतेमधून की आपल्याला महिना वगैरे सुरू करायचा आहे, तर तुम्ही ती फाईल आपली ऑनलाईन करू शकता. सगळे डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन कुणाकडे जायचे म्हणजे एका नेट कॅफेमध्ये वगैरे जाऊन त्या साईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन करू शकता. कोणाची म्हणजे मदत वगैरे असं काही इकडे तिकडे फिरायची गरज नाही आहे. आता तुमच्या जेवढे डॉक्युमेंट्स आहेत ते रजिस्ट्रेशन घेऊन तिथे तुम्ही ऑनलाईन करा. ती डायरेक्ट फाईल तुमची मंत्रालयामध्ये जाते. म्हणजे आता डायरेक्ट ऑनलाईन होते आणि तिथून मग जे झाल्यानंतर ती फाईल ZPला येते आणि ZP मधून मग आमच्याकडे लिस्ट येते पंचायत समितीला किंवा मग ZP मधून तुम्हाला तुमचा नंबर दिला राहतो, तिथून फोन येते. तर जे काही वयाचे वगैरे काही बंधन असेल त्या बंधनात राहून तुम्ही काम करा. आणि हा काही सरकारने केलेला, सरकारच देतो तुम्हाला मानधन. आणि जे काही आहे मानधन, तुम्ही एवढे लोक कलाकार आहात म्हणजे वयानं एवढे मोठे आहात तरी पण आपण आजन्म विद्यार्थी आहोत. म्हणजे काहीतरी शिकतो, तुमच्यामध्ये काहीतरी कलागुण लपलेले आहेत. म्हणजे त्या कलागुणांना वाव देणारा हा स्टेज म्हणजे तुमचा लोककलेचा स्टेज. जसे लहान विद्यार्थी शाळेत शिकतात तर त्यांच्या कलागुणांना, सुप्त कलागुणांना वाव द्यावे म्हणून स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो. त्या प्रकारे आपण म्हणजे मोठे झालो तरी आपल्यामध्ये काहीतरी गुण आहेत, ते तुम्हाला समोर दाखवण्याची कला म्हणजे हा स्टेज लोककलेचा. म्हणून तुमच्या आपल्या सगळ्यामध्ये काहीतरी सुप्त गुण दडलेले असतात, हे तुम्ही बाहेर दाखवता. आणि आमच्या लाखणीच्या ह्या काकूंची दंडार वगैरे माझं प्रॉपर गाव गोंडेगाव आहे. गोंडेगावमध्ये झाली होती. म्हणजे तेव्हा मला एक आश्चर्य असं वाटलं, पहिल्यांदा महिलेची दंडार होती तिथे आणि दरवर्षी पुरुषांची दंडार राहते तर पुरुषच बघायला जातात. म्हणजे आपली महिलांची संख्या फार कमी राहते तिथे बघायला. पण ह्यावेळेस महिलांची दंडार होती तर महिला जास्त उपस्थित होत्या. म्हणजे बघा, महिला समोर गेल्या तर आपण पुरुष मंडळींची असल्यामुळे पुरुषच जायचे, तेवढ्या महिला जात नव्हत्या. पण महिलेची दंडार आली म्हणून सगळ्या महिला आपल्या हातचे कामं बाजूला टाकून ते बघायला गेल्या. म्हणजे आपण महिला काही कमी नाही आहोत, आपण महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समोर जात आहोत. हे मी इथे सगळ्या महिलांना आवर्जून सांगते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय भारत. करणारी उर्दू शक्ती, स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, विद्येचे आराध्य दैवत माता सरस्वती आणि भगवान गणेशजी, या सर्वांना माझ्या त्रिवार वंदन. मंचावर उपस्थित प्रत्येकाचे नाव घेऊ शकत नाही, क्षमा करा. सर्व पदाधिकारी, कलावंत, माझ्या समोर जे बसलेले आहेत प्रेक्षक वर्ग, कलावंत, आपण सर्वांना मानाचा मुजरा. याच्या आधी प्रास्ताविकमध्ये आमचे कुंभरे साहेबांनी आपल्याला बरंचसं मार्गदर्शन केलेलं आहे, जास्त वेळ तुमची घेणार नाही. तरी जे कुंभरे साहेबांकडून जे सुटलेले आहेत ते तुमच्या पुढे मी सादर करतो. प्रश्न होता मानधनाचा, आणि मानधन प्राप्त करण्याकरता आपल्याला रितसर प्रोसिजरनुसार एक फाईल तयार करायला लागते. आणि त्या फाईल तयार करण्याकरता ज्या कलावंतांना अडीअडचणी येतात आणि त्या अडीअडचणीचे निवारण त्यांना स्वतःच करायला लागते. आता आधी ऑफलाईनचा काळ होता, ऑफलाईनच्या काळ बदलला ऑनलाईनच्या काळाला, आणि ऑनलाईनच्या काळामध्ये बरेचसे कागदपत्राची तरतूद आपल्याला करायला लागते. काही कागदपत्रे आपल्याला प्राप्त होतात, काही कागदपत्र प्राप्त होत नाही, बाहेरून कुठून तरी आणावं लागते. त्याच्यामध्ये मुख्य असं कागदपत्राची अट आहे, आमदार, खासदार किंवा जिल्हा परिषदचे अध्यक्ष यांचे शिफारस पत्र. आमदाराच्या शिफारस पत्र मिळू शकतो, तर जिल्हा परिषद अध्यक्षाच्या आणि खासदाराच्या शिफारस पत्र मिळणे कठीण आहे. कारण की
मला बरेचसे असे कंप्लेंट आलेले आहेत कलावंताचे की भाऊ खासदाराच्या आणि जिल्हा परिषद अध्यक्षाच्या हे शिफारसपत्र मिळत नाही, कारण ते मिळतच नाही. त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो तर ते आम्हाला भेटतच नाही. हे सत्य आहे, कारण की त्यांना एवढे काम असतं. खासदार म्हटलं एक साधा माणूस नाही आहे, पूर्ण 2 जिल्ह्याच्या प्रतिनिधी त्यांना करायला लागते आणि 2 जिल्ह्याच्या प्रतिनिधी करण्याकरता नेहमी त्यांना दिल्लीच्या वारी करायला लागतात. त्यामुळे वेळ त्यांना कमी असतो. आमदार साहेब आपले स्थानिक असल्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला केव्हाच गेला त्यांच्या पीओकडून आपल्याला ते शिफारसपत्र प्राप्त होतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की संस्थेच्या शिफारसपत्र ज्या संस्था कार्यरत आहे, मागे अशा जिल्हा परिषदमध्ये काही लोकांनी अशी अट आणली होती की मागे 36 संस्था आहेत भंडारा जिल्ह्यामध्ये ज्यांची चॅरिटी कमिशनरकडून यादी आलेली आहे. त्या 36 संस्थेच्या फक्त शिफारसपत्र लागेल. त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या संस्थेच्या शिफारसपत्र जोडला तर त्यांचा प्रस्ताव रद्द होईल. पण हे चुकीचे होतं. मी आणि वसंतभाऊ कुंबरे आम्ही दोघांनी त्यावेळेस त्यांची अट ही रद्द करून माझी संस्था आणि कुंबरेची जी संस्था या संस्थेचे शिफारसपत्र देऊन जे प्रस्ताव रद्द झालेले होते, कमीत कमी 400-500 प्रस्ताव रद्द झालेले होते भंडारा जिल्ह्याचे 3 वर्षाचे, ते प्रस्ताव जिवंत ठेवण्याचे काम आम्ही 2 माणसांनी केला. आजही तेच परिस्थिती आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या संस्था आहेत, काही संस्था बंद आहेत तरी त्यांचे नाव यादीमध्ये आहे, काही संस्था चालू आहेत त्यांच्या यादीमध्ये आहे, काही लाभ झालेले आहेत, त्यांचे ऑडिटच नाही आहे बऱ्याचशा संस्थाचे, त्यांचे सुद्धा नाव त्या यादीमध्ये आहे. आणि अशा संस्थाचे शिफारस जोडून का करणार आहे? हे चुकीचे आहे. म्हणून ज्या संस्था चालू आहेत त्या यादीत नाव असो किंवा नसो त्या संस्थेचे शिफारसपत्र जोडणं अनिवार्य आहे. तिसरी अट अशी आहे की वयाची अट दिलेली आहे, ही महत्वाची आहे. ज्यांचे वय 50 वर्ष पूर्ण असेल त्यांनी प्रस्ताव टाकण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा ज्यांचे वय कमी आहे त्यांनी प्रस्ताव मुळीच घालू नका. जय नटेश्वर. चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, आई सावित्री, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आई जिजाऊ, रमाई भीमाई आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्यांची आज पुण्यतिथी आहे, असे आपले गुरुवरे तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि आमचे प्रेरणास्थान ज्यांनी या कलेच्या माध्यमातून सर्वांना जे जागृत केलं, असे स्वर्गीय आमचे पितृतुल्य धर्मदासजी भिवगडे साहेब, सर्वांना मी मानाचा मुजरा करतो. आजच्या करंट झाडीपट्टी कलाकार संस्थाच्या वतीने आज हा मेळावा सादर होत आहे आणि या कार्यक्रमाला आजच्या ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं असं सौ मॅडम कानेकरताई, सभापती पंचायत समिती लाखनी आणि आजचे प्रमुख पाहुणे माझे लहान बंधू गणेश भाऊ देशमुख, या करंट झाडीपट्टीचे अध्यक्ष माझे लहान भाऊ वसंताजी कुंबरे आणि वेळेवरच आलेले ज्यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या झाडीपट्टीत नाही, महाराष्ट्रातच नाही तर बालाघाट बैतूल जिल्हा, बालाघाट जिल्ह्यात ज्याचं नाव लोकांच्या तोंडावर होतं ते शाहीर देवरावजी गडरे साहेब लाखोरीवाले, त्यांचे चिरंजीव माझे लहान बंधू नरेश भाऊ गडेकर, ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. तसेच गडरिया नरेश भाऊ गडरिया आणि माझे आमच्या गोंदिया जिल्ह्याहून आलेले बारसागडे साहेब आणि आमच्या गोंदियावरून आलेले अशोकजी टेंभुर्णे साहेब, भंडारा जिल्ह्याचे विदर्भ शहरी कलाकार परिषदेचे सचिव आमचे लहान बंधू अशोकजी भाऊ हुमने, गोंदिया जिल्ह्याहून आलेले
माझ्या विदर्भ शहर कलाकार परिषदेचे सचिव हिम्मत भाऊ यावलकर, कांचनजी कानेकर, निंबारते भाऊजी आणि माजी सरपंच ही नागलवाडी ताई, स्टेजवर सर्व आदरणीय मंच, सर्वांचे नाव घेऊ शकत नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण की वेळ झालेले, लोकांचे लक्ष कार्यक्रमाकडे लागलेले आहे। आज दिनांक 11ला या ठिकाणात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला बाहेरगावून आलेले सर्व कलाप्रेमी बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणामध्ये जो हा कार्यक्रम होत आहे, या संताजी मंगल कार्यालयामध्ये बराच वेळा या ठिकाणामध्ये मेळावा झालेले आहे। आमच्या वसंत भाऊ कुंभरेनी यापूर्वी मोठे मोठे कार्यक्रम केलेले आणि आम्ही त्याला वेळोवेळी प्रत्येक कार्यक्रमाला येऊन त्यांना साथ दिली। बंधूंनो, या वेळेस कलाकार ही परिषद झाडीपट्टी, करंट झाडीपट्टी नव्हती, ही आता निघाली, आमच्या भाऊनं ही संस्था काढली। पण याच्या अगोदर ते विदर्भ शहर कलाकार परिषदेचे या जिल्ह्याचे, भंडारा जिल्ह्याचे अध्यक्ष होते आणि ते आमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही मोठे मोठे मेळावे केलं, लाकोरीला का, लाखणीलाच का, बऱ्याच ठिकाणामध्ये आमच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि या भंडारा जिल्ह्यामध्ये बरेचसे कलाकार, लोकांना माहीत नव्हतं की कलाकारांना मानधन भेटतो, परंतु जो तळागाळामध्ये जो कलाकार होता, ज्याची कला लोप पावत चालली होती, कलाकाराला माहीत नव्हतं, फक्त मोजक्या लोकांना फक्त माहीत होतं। त्या काळात फक्त 10-5 डॉक्युमेंट्स लागत होते ना, त्या काळामध्ये 400-500 रुपयापासून आम्हाला मानधन भेटतो। आज 5,000 रुपये मला मानधन भेटतोय, 12-5 60,000 रुपये मानधन भेटतो। पण त्याच्या मागे शासनानं सुद्धा त्यांच्या GRच्या निकषप्रमाणे आज त्यांची कसून चौकशी होत आहे। याचं कारण की ज्यांना ताड वाजवता येत नाही, ज्याला आणि आ नाही म्हणतायत, अशा लोकांना मानधन मिळालं आणि जो ओरिजिनल कलाकार आहे तो आज या ठिकाणामध्ये पडू नये। या ठिकाणात मला बोलून आजच्या 2 शब्द बोलण्याची संधी दिली, मी कुंभरे साहेबाचा आभारी आहे आणि एवढं बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महात्मा गांधी जयंती निमित्त नाद लोककलेच्या या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्याला लाभलेल्या उद्घाटिका सौ अश्विनीताई कान्हेकर यांनी आमच्या कार्यक्रमाला येऊन आम्हाला मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री चुडामणजी लांजेवाड साहेब हे सुद्धा आमच्या कार्यक्रमाला हजर राहिले। तसेच श्री गडरिये साहेब आणि बारसागळे साहेब, टेंभुर्णीकर साहेब, तसेच मंचावरील कलावंत मंडळी, मान्यवर मंडळी यांनी आमच्या कार्यक्रमाला हजेरी लावून आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी सर्व मंचाचा आभारी आहे। तसेच सर्व कलावंताचे आभार व्यक्त करतो आणि हा उद्घाटनीय कार्यक्रम संपला अशी जाहीर करतो।